कुत्र्याच्या स्मारकाच्या बाबतीत हे तिथनं हटवावं हे मी मुख्यमंत्र्यांना एक विनंतीपूर्वक पत्र लिहिलं होतं. आज मी पुरातत्व खात्याच्या डायरेक्टर जनरल महासंचालक यांची भेट घेतली आणि त्यांना सुद्धा सविस्तर पद्धतीने जो काही इतिहास होता आणि जे काही माहितीच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून अनेक शिवभक्तांनी जे मिळवलं होतं पुरातत्व खात्याच्याकडून ते त्यांच्या पुढे मी मांडणी केली. पुरातत्व खात्याने स्पष्टपणाने सांगितलेलं आहे माहितीच्या अधिकारात, आणि त्या माहितीच्या अधिकारात स्पष्टपणे नमूद आहे की वाघ्या कुत्र हे त्यांच्या प्रोटेक्टेड साईट सुरक्षित स्मारकामध्ये कुठेही नोंद नाही आहे. आता हे वाघ्या कुत्र्याचं स्मारक हे 1936 ला पूर्ण झालं आणि 1936च्या नंतर 2036 ला जर हे स्मारक जर काढलं नाही तर ते प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून त्याची ओळख केली जाईल, हे सुद्धा या माहितीच्या अधिकार त्यांनी नोंद केलेलं आहे. आणि म्हणून हा विषय मी घेतलेला आहे. अनेक शिवभक्तांनीच तो पूर्वी विषय हा घेतलेला आहे, पण दुर्दैवाने त्याच्यावर न्याय मिळाला नाही आणि म्हणून ही लाईन ही घेतली आहे. कुठल्याही ऐतिहासिक संदर्भ नाही आहे की तिथं वाघ्या कुत्र्यांनी शिवाजी महाराजांना जे अग्नी दिली त्यांनी उडी मारली. मला आपल्याला मुद्दाम दाखवायचं आहे. 3-4 फोटोग्राफ्स आहेत. 1925च्या अगोदर जीर्णोद्धार व्हायच्या अगोदर हे समाधीचं चित्र आहे. हे त्याचं दुसरं चित्र आहे. हे तिसरं चित्र आहे जे 1926 ला लोकमान्य टिळकांच्या माध्यमातून एक स्मारक समिती स्थापन झाली होती आणि त्या समितीने जीर्णोद्धार पूर्ण करून त्यामध्ये पुरातत्व खात्याने सुद्धा 2,000 रुपये दिले होते. त्यावेळीच्या तत्कालीन सरकारने 5,000 रुपये दिले होते आणि अनेक शिवभक्तांनी त्यावेळी मदत करून हे स्मारक 1926 ला पूर्ण झालेलं आहे. आता 1936 ला हे कसं पूर्ण झालं, का वाघ्या कुत्र्याचं हे स्मारक उभं राहिलं, ह्याच्यावर अनेक वादविवाद. तर ते वादविवाद हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. कारण का एका ठिकाणी त्याची नोंद आहे. मग ते तुमचे कर्नल प्रॉथर असतील, सर रिचर्ड टेम्पल असतील जे 1818 ला गेले, 1885 ला गेले, कुठेही नोंद नाही आहे. एक ही महाराष्ट्रातल्या इतिहासकाराने, मग ते डाव्या विचाराचे असतील, उजव्या विचाराचे असतील किंवा सेंटर विचाराचे इतिहासकार असतील, एकही इतिहासकारांनी सांगितलं नाही की आपल्याकडे वाघ्या कुत्र्याचे एव्हिडन्स आहेत. मग प्रश्न निर्माण होतो की शिवाजी महाराजांच्या वेळी कुत्रे होते का? मी नाकारत नाही, कुत्रे असू शकतात. शिवाजी महाराजांचे स्वतः अनेक कुत्रे असू शकतात त्यावेळी, म्हणून त्याच्याबद्दल कुठे नाकारण्याचा विषय नाही. पण
जी दंतकथा निर्माण झाली आहे राज संन्यासच्या नाटकातून, ज्या नाटकाने छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करून टाकली, ते काय बदनामी केली मी इथं सांगत नाही. त्या राज संन्यासातून त्या दंतकथेतून ह्या वाघ्या कुत्रा हा प्रकट झाला आणि स्मारक तिथं बांधलं. एकही रेफरन्सेस तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाहीत. उलट माझं तर असं म्हणणं आहे, सगळ्या इतिहासकारांना सरकारने बोलवावं, मलाही बोलवावं, आणि जे विरोध करतात त्यांनाही बोलवावं. समोरासमोर आपण बोलू की कुठं एव्हिडन्स आहेत. मला सांगा, कोणाला आवडेल का की त्या वाघ्या कुत्र्याची स्मारकाची उंची सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच आहे? हे कुठल्या शिवभक्ताला आवडेल? शिवभक्ताने अनेक